पुत्राचे 3 कर्तव्य देवी भागवतामध्ये सांगितलेले आहेत. जीवतोर वाक्यकरणात, क्षयाहे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानश्य, त्रिभी पुत्रस्य पुत्रता. हे 3 कर्तव्य मुलाचे सांगितले आहेत. पहिलं कर्तव्य आहे जीवतोर वाक्यकरणात, म्हणजे आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करणं, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे मुलाचं पहिलं कर्तव्य सांगितलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये आई वडील जिवंत असताना त्यांचे हाल होतात, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, परंतु धर्मशास्त्राला हे अजिबात मान्य नाही. जीवतोर वाक्यकरणात आई वडील जिवंत असेपर्यंत मुलाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. क्षयाहे भूरी भोजनात, ते मृत झाल्यानंतर त्यांची जी मृततिथी आहे त्या मृततिथीला श्राद्ध घालणं हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे. त्यांनी त्या तिथीला श्राद्ध घातलं पाहिजे. त्यानंतर गयायाम पिंडदानश्य, गयाच्या ठिकाणी जाऊन पिंडदान करणं हे तिसरं कर्तव्य सांगितलं आहे. त्रिभी पुत्रस्य पुत्रता, हे 3 कर्तव्य मुलाचे देवी भागवतामध्ये सांगितले आहेत. म्हणून श्राद्ध करणं खूप गरजेचं आहे. श्राद्ध तिथीला पितर त्या ठिकाणी अवतीर्ण होतात व त्या ठिकाणी जर आपण श्राद्ध केलं नाही तर ते रागाचा श्वास टाकून ते त्या ठिकाणाहून निघून जातात व त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून श्राद्ध सर्वांनी व्यवस्थित करावं, श्रद्धेने करावं. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा.